तलाठी पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 16 जणांना 1,14,00,000 रुपयाचा गंडा घालणाऱ्या टोळीचा भांडाफोड झालाय। विशेष म्हणजे या टोळीमध्ये मुंबईतील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी मुंबई येथे अटक केली। मुखेड येथील केंद्रप्रमुख पदावर कार्यरत असलेले गोविंद गिरी यांना त्यांच्या ओळखीतले जावेद तांबोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवले। गोविंद गिरी यांनी आपल्या 2 मुलांना तलाठी पदावर नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी 10 लाख असे 20 लाख रुपये दिले। शिवाय नातेवाईक आणि अन्य ओळखीच्या लोकांकडून देखील नोकरी लावण्याच्या आमिषाला बळी पडून गोविंद गिरी यांनी पैसे गोळा केले। एकूण 16 जणांकडून 1,14,00,000 रुपये त्यांनी नोकरीसाठी म्हणून या आरोपींना दिले। तलाठी पदाची परीक्षा झाली, निकाल देखील आला, मात्र आपल्या मुलांना गुणवाढ मिळाली नाही हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचं गोविंद गिरी यांना लक्षात आलं। त्यांनी याबाबत मुखेड पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी पवन कुमार चव्हाण यांच्यासह जावेद तांबोळी, कल्पेश जाधव, रामदास शिंदे या 4 जणांना मुंबई येथून अटक केली। ते जावेद तांबोळी हा पंचायत समिती मुखेड येथे येत होता आणि तो मला ओळखीत होता आणि त्या माध्यमातून त्याची माझी ओळख झाली आणि तो मला म्हणाला की कामगार आयुक्तालय मुंबई येथे माझा मित्र पवन कुमार धर्मा चव्हाण आहे आणि तो तलाठी भरतीचे काम आणि कामगार विभागातून कंत्राटी कामगाराचे मुलांचे काम करत आहे म्हणून। तेव्हा आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली आणि त्यांनी खात्री दिली की मी तलाट्याचे काम करतो आणि कामगार विभागामार्फत कंत्राटी मुलाची भरती करतो म्हणून। तर त्यांना कागदपत्र मुलाचे दिले। मुलांची कागदपत्र दिल्यानंतर त्यांनी सविस्तर मुलाखत घेतली आणि मुलाखत घेऊन निवड यादी देखील काढली आणि ती निवड यादी देखील काही दिवसानंतर आम्ही चाचपणी केली असता ती बनावट असल्याचे दिसून आले। एकूण कामगार विभागासाठी 12 मुलं दिले होते। 12 मुलांपैकी प्रत्येक मुलाला 3 लाखाप्रमाणे 36 लाख रुपये दिले आणि तलाट्याचे 2 मुलांची प्रिंट दिल्यामुळे त्यांना 48 लाख रुपये दिले आणि बाकी 3 मुलाचे 20 लाखाप्रमाणे रक्कम दिली। 1,14,00,000 रुपये काल लागल्यानंतर तलाठी यादीमध्ये मार्क वाढलेले दिसले नाहीत। तेव्हा आम्ही संपर्क केला असता ते उडवाउडीचे उत्तर देऊ लागले आणि पैशाची मागणी केली असताना ते पैसे परत द्यायला टाळाटाळ करत होते। त्यामुळे कायदेशीर मार्ग पत्करला।